ओके, आपण काय केलं, लोड कॉम्बिनेशन्स झाले. सो देन नेक्स्ट स्टेप इज गो टू analysis and print. Okay, for that go to command, go to analysis, click on perform analysis, click on no print and click on OK. Okay, काय केलं आपण, कमांड मध्ये गेलो, एनालिसिस मध्ये परफॉर्म एनालिसिस आणि नो प्रिंट आणि ओके वरती क्लिक केलं आपण. ओके, आणि नेक्स्ट स्टेप इज रन एनालिसिस. ओके, हे रन केलं. नाउ चेक फॉर द झिरो एरर. ओके, झिरो एरर आलं का ते चेक करायचं. Now check for the zero error. If it's showing zero error, then we can go for the post processing mode. Okay, now just click on apply and click on OK. Easily post processing mode मध्ये आलो आपण. Okay, now आता आपलं डिझाईनचा पार्ट राहिलाय. ओके, अनालिसिस झालं, नाव डिझाईनचा पार्ट राहिलाय. ओके, ते कसं करायचं, जस्ट गो टू ओके, क्लोज केल्यानंतर आपण काय केलं, हे अनालिसिस मध्ये गेलो आपण. सपोर्ट ओके, लोड कॉम्बिनेशन्स दिले, लोड दिलं आपण, लोड कॉम्बिनेशन्स पर्यंत कळालं. ओके, नाउ द नेक्स्ट स्टेप काय केली आपण, सगळं झालं. आता नाउ लोड्स आणि लोड कॉम्बिनेशन हा लास्ट पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण अनालिसिस करतो. अनालिसिस करतो म्हणजे काय करतो आपण, त्याचं बेंडिंग मुवमेंट, शिअर फोर्स डायग्राम वगैरे चेक करतो आपण. ओके, मग लोडिंग झालं की आपण अनालिसिस आणि प्रिंट, इथे हा जो बॉक्स आहे. ओके, इथे कर्सर बघा, हा जो बॉक्स आहे. ओके, इथे अनालिसिस अँड प्रिंट ऑप्शन आहे. अदरवाइज यू कॅन गो टू कमांड. ओके, हे लिहा, गो टू कमांड, गो टू अनालिसिस अँड क्लिक ऑन परफॉर्म अनालिसिस. ओके, समजलं काय केलं आपण, इथे जो ऑप्शन आहे. ओके, इथे जो ऑप्शन आहे परफॉर्म प्रिंट, त्याच्यावरती क्लिक करायचं. आणि हे नाही सापडलं तर गो टू कमांड, कमांड मध्ये अनालिसिस, गो टू अनालिसिस अँड क्लिक ऑन परफॉर्म अनालिसिस. ओके, नाउ क्लिक ऑन नो प्रिंट अँड क्लिक ऑन ओके. ओके, अनालिसिस परफॉर्म केलं की अनालिसिस रन करायचं. नाउ रन द स्ट्रक्चर. ओके, नाउ रन द स्ट्रक्चर. ओके, and check for the zero error. Okay, and check for the zero error. Okay, समजलं, प्रगती समजलं. Okay, now check for the zero error, and if it's showing zero error, go for the post processing mode and click on OK. Okay, आपलं अनालिसिस बघायचं आता. ओके, नाउ अनालिसिस बघा. नाउ आपल्याला शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिसेल इथे. शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम. एक सेकंड. ओके, ही झाली बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ओके, दिसते हे बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिसतीये. ती कशी बघायची बेंडिंग मुवमेंट डायग्राम, इथे MZ. ओके, मी फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सांगितलेलं की MZ हे बेंडिंग मुवमेंट दाखवतो, FY हे शिअर फोर्स दाखवतो. राईट. ओके, MX हे टॉर्शन दाखवतो आणि MY हे बेंडिंग मुवमेंट अलोंग Y ऍक्सिस दाखवतो. ओके, सो
जस्ट क्लिक हिअर. हे दिसतंय तुम्हाला? हे बेंडिंग मुवमेंट छोटासा बॉक्स आहे, MZ लिहिलंय, दिसतंय हे स्क्रीनवरती? ओके, त्याच्यावरती जायचं. इथे MZ, क्लिक ऑन MZ. ओके, हे MZ वरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिसतील. ओके, हे दिसतंय बीम्सचे बेंडिंग मुवमेंट डायग्राम, कॉलम्सचे बेंडिंग मुवमेंट डायग्राम, प्रत्येक मेंबरचे वेगवेगळे बेंडिंग मुवमेंट डायग्राम येतात इथे. ओके, दिसतंय हे? छान वाटते नाही हे बघून? हे किती आपण मॅन्युअली खूप कॅल्क्युलेशन्स वगैरे करायला लागतात, त्यापेक्षा हे खूप इझी आहे, राईट? ओके, तसंच आपण शेअर फोर्स डायग्राम पण बघूयात. ओके, शेअर फोर्स डायग्राम बघूयात. ओके, शेअर फोर्स डायग्राम साठी आपण काय करायचं, तिथे लिहून घ्या. शेअर फोर्स साठी FY आणि बेंडिंग मुवमेंट साठी MZ. ओके, FY वरती क्लिक केलं की इथे तुम्हाला शेअर फोर्स डायग्राम दिसेल. अच्छा, ओके. ओके, हे जे ब्लू ने दिसतंय ते आहे ते आहे शेअर फोर्स. ओके, ओके, नाउ अनालिसिस झालंय आपलं. आता आपण पुन्हा एकदा मॉडेलिंग मध्ये जायचं. इथे क्लिक ऑन मॉडेलिंग अँड गो फॉर द डिझाईन. ओके, डिझाईन मध्ये जायचं. ओके, इन डिझाईन सिलेक्ट स्टील डिझाईन. ओके, डिझाईन सिलेक्ट स्टील डिझाईन, क्लिक ऑन IS. आपण कुठला IS कोड यूज करतो? IS 800, राईट? IS 800 2000 LSD. ओके, click on that, go to select parameters. ओके, पॅरामीटर्स कुठले कुठले? दोनच पॅरामीटर्स मेन आहेत ते आहेत ते ट्रॅक पॅरामीटर आणि मेन पॅरामीटर. ओके, अलाउएबल स्लेंडरनेस रेशो. ओके, हे दोन पॅरामीटर आहेत. देन डिफाइन दॅट पॅरामीटर. ओके, just click on add and for track just select 2. ओके, and जर आपल्याला ड्रॉइंग जेव्हा आपलं जे डिझाईन आहे ते डिटेल मध्ये हवं असेल, एकदम डिटेल मध्ये, तर 2 वरती ट्रॅक पॅरामीटर शुड बी 2. इफ यू वॉन्ट इंटरमिडिएट डिटेल इन डिझाईन देन ट्रॅक पॅरामीटर शुड बी 1. आणि मिनिमम डिटेल लेवल हवी असेल तर ट्रॅक पॅरामीटर शुड बी 0. ओके, I will choose here 2 and click on add and close it. Go to command, then first is check code and add it. Then second is member takeoff and add it. Then last is takeoff and add it and close it. Now assign these parameters. Okay, assign this parameter to assign to view. Okay, now track to assign to view. Okay, then check code is assigned to view. And assign it takeoff assigned to view and assign it
Steel member take off, go to assign to view and assign it. Okay. Assign झालं. Now again go to analysis and print. Add it and close it and analyze it. Okay, now check for zero error. Okay, आपला error काय आला? Zero आला. So we can go to post processing mode. Okay, click on done. Okay. Okay, हे जे दिसतंय ग्रीन ते आपलं डिस्प्लेसमेंट असेल तेवढं. One second. ओके, माझ्याकडून जरा झूम झालं त्यामुळे ते तसं दिसतंय. ओके, आता हे मेंबर्स पास झालेत की फेल झालेत कसं कळतं? काल आपण बघितलं, बीम मध्ये जायचं, बीम वरती गेलो की युनिटी चेक घ्यायचा. ओके, युनिटी चेक घेतला की समजतं. युनिटी चेक शुड बी किती असायला पाहिजे? हा युनिटी चेक हे दिसतंय, हे स्ट्रक्चर दिसतंय. हा युनिटी चेक किती ते किती पर्यंत असायला पाहिजे? 0.8 to 1 असायला पाहिजे, राईट? हा जो हा युनिटी चेक रेशो आहे. दिस युनिटी चेक रेशो शुड बी in between 0.8 to 1. Okay, if it's greater than 1 our member will fail. Okay, आता इथे जे रेड मार्क आहेत, रेड दाखवतंय, दॅट मीन्स आपले मेंबर फेल झालेत. ओके, फेल झालेत, मग काय करायचं? बघायचं आपले कुठले फक्त बीम्स फेल झालेत, राईट? जे रेड दाखवतायत दॅट मीन्स बीम्स फेल झालेत. ओके, मग काय करायचं? मॉडेलिंग मध्ये जायचं. ओके, देन अगेन गो टू प्रॉपर्टी पेज. आपले बीम्स फेल झालेत म्हणून बीमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते चेंज करायचे. ओके, कशी चेंज करायची? बीमच्या ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं, बीमच्या प्रॉपर्टी वरती सिलेक्ट करायचं, डबल क्लिक करायचं. ओके, बीमच्या प्रॉपर्टी वरती डबल क्लिक करायचं आणि मोठा मेंबर घ्यायचा. ओके, आता ISM आपण ISMB 100 घेतलाय. नाव ISMB 150 घेऊयात आपण. ओके, ISMB 150. ओके, and click on change, click on yes and close it. ओके, हा आपण घेतला, इथे आपण मेंबर चेंज केलं, क्लिक ऑन क्लोज. नाउ अनालाइज इट अगेन. ओके, ह्याला अनालिसिस करायचं अजून एकदा. ओके, now go to again, go to post processing mode, click on done, click on apply, click on OK. Okay, now go to beam. ओके, बीम वरती गेलो की युनिटी चेक घ्यायचा. आता हा किती दाखवतंय? हे 1.06 1.06 दाखवतंय. ते ब्लू दाखवतंय म्हणजे याचा अर्थ ते सेफ मध्ये आहे. ओके, 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 तरी इथं हे काय दाखवतंय? रिझल्ट फेल दाखवतंय. ओके, फेल दाखवतंय म्हणजे आपण काय करायचं? पुन्हा थोडासा सेक्शन वाढवायचा. ओके, ओके, समजतंय हे? पुन्हा आपण सेक्शन वाढवायचा, त्यासाठी अगेन गो टू मॉडेलिंग, अगेन गो टू मॉडेलिंग पेज, देन अगेन गो टू प्रॉपर्टी पेज, अगेन इनक्रीज द सेक्शन. ISMB 150 घेतलाय ना. नाउ ISMB 150 घेतलाय. नाउ I will choose ISMB
IS HB 150. Now I will choose IS HB, Indian Standard Heavy Beam. Okay, earlier we used IS MB 150. Now use ISM HB 150 or ISMB 175. Okay, I'll choose ISMB 175 and change it and okay. Okay, आपण ही प्रॉपर्टी पुन्हा चेंज केली आणि अजून एकदा अनालिसिस करायचं. ओके, आणि असं करत 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 आपण स्ट्रक्चर हे ऑप्टिमाइज करायचं. राईट. Okay, again click on apply, click on OK, go to beam. Okay, go to beam, go to unity check ratio. Okay, आलं व्यवस्थित आपलं हे आता. समजलं हे कसं चेक करायचं. एखादा बीम घ्यायचा आणि त्याच्या लास्टला एखादा बीम घ्यायचा आणि ओके कूल. एखादा बीम घ्यायचा, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं की हे स्टील स्ट्रक्चर बीम असं एक त्या बीमचं पूर्ण सेक्शन डिटेल दाखवतं, ते प्रॉपर्टी दाखवतं, लोडिंग दाखवतं, शेअर बेंडिंग डायग्राम दाखवतं, डिफ्लेक्शन दाखवतं, डिझाईन प्रॉपर्टी दाखवतं, आपण कुठला मेंबर कसा चूज केलाय ते, आणि स्टील डिझाईन दाखवतं. ओके, आणि त्यामध्ये ते दाखवतं सेक्शन पास झालाय की फेल झालाय ऍज पर IS 800 2007. ओके, ठीक आहे. नाउ क्लोज इट. ओके, समजलं हे. ठीक आहे, काही डाऊट असेल तर नेक्स्ट सेशन मध्ये विचारा. आपलं नेक्स्ट सेशन 1 वाजता आहे. ठीक आहे. इफ यू हॅव एनी डाऊट जस्ट फील फ्री टू आस्क. ओके, आपण रिपीट घेऊ. जरी आपलं हे ATT प्रोग्राम